टप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्ट मध्ये. तुम्ही आता जो ढोलकीचा तोडा ऐकला ते सुप्रसिद्ध तालवादक अनिल करंजवकर आपल्या भेटीला आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जेवढे इन्स्ट्रुमेंट होते त्यातून तुम्ही फक्त ढोलकीच का निवडली आणि तुमचा प्रवास सांगाल आम्हाला थोडा, कसं झालं, तुम्ही कसं काय शिकलात वगैरे. माझा जन्म हा वरळी कोळीवाड्यातला आणि तिथे म्हणजे पूजा असू दे, बारसं असू दे किंवा लग्न असू दे, असे सगळे सण, म्हणजे होळी आहे, नारळी पौर्णिमा आहे तिथली, आणि सतत 12ही महिने काय नाही काहीतरी वाजतच आहे. त्यामुळे ते सगळं संगीत आहे ना माझ्या, त्याच्यात लोकसंगीत आहे, भजन आहे, हे सगळं माझ्या कानात असायचं असं. त्यामुळे माझी आवड निर्माण झाली. आणि ढोलकी ही सगळ्यामध्ये वाजते, म्हणजे जसं भजनामध्ये आहे किंवा लावणीमध्ये आहे किंवा लोकसंगीतामध्ये आहे, असं सगळ्या प्रकारामध्ये ही ढोलकी वाजते ना. ही ढोलकी म्हणजे ही महाराष्ट्राची, मी हिला राणीच बोलेन, म्हणून मला ही खूप आवडते. तुमचा प्रवास सुरू कसा आला याच्यामध्ये आता? तर प्रवास सुरू झाला म्हणजे माझी आई, म्हणजे ती गावाला असायची, ती पाळणे गायला तिला बोलवायचे लोक. परत अशी वेगवेगळी गाणी गावात काय असेल तर तिला बोलवायचे गायला, आणि तिचं ते माझ्या कानात असायचं गाणं. म्हणजे जेव्हा संध्याकाळ झाली का, कातर वेळ बोलतो आपण त्याला, तेव्हा ती चपाती भाजायला घ्यायची तव्यावर, आणि मी तिच्या मांडीवर असं डोकं टेकून त्या स्टोवचा एक असा जोत असतो त्याला बघून, आणि ती गाणं म्हणायची, फॅशनवाल्या पोरीला, आणि ते अख्खं गाणं म्हणायचं, ती जे ऐकत असायचं, जा मुली जा तिल्या घरी तू सुखी रा, असं ते झोल माझ्या ना असं कानामध्ये असायचं की चला गाणं किती छान आहे रे, किती छान आहे. आणि ती आवड तिच्यापासून एक निर्माण झाली. आणि मग मी असं मोठा होत गेलो, वाजवत थोडासा. आणि कामाला, म्हणजे जेव्हा काम करायचे, आता कामाचे दिवस आले, तेव्हा घरचे लोक बोलले तुला कामाला जायलाच पाहिजे, शाळेत जायलाच पाहिजे. जर तू शाळेत जाशील तर तुला वाजवायला पाठवणार, जर कामाला जाशील तर तुला वाजवायला पाठवणार. हा बोला प्रश्नच आहे दादा. तर मी भारत पेट्रोलियमला कामाला होतो मी. तर तिथे बॅरल भरायचे ते मोठे डिझेलचे, आणि ते लॉक करून पुढे जायचे. पण असं खूप वर्ष केलं मी. नंतर बोलो की हे आपलं काम नाही, आपलं काम काय आहे, वाजवणं आहे, त्याच्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर मग ते काम सोडल्यावर बाबा खूप रागवायचे माझ्यावर, रोज आले का मला चिडचिड करायचे. तर मी आईला एक दिवस सांगितलं की आई, मी बोलो माझा जन्म ना एकच आहे, एकदाच मी जन्माला येणार आहे, परत काय जन्माला येणार नाही मी. माझी कला मला जोपासायची आहे, तर तू काहीतरी बाबांना सांग. तर आई माझी खूप हुशार होती. ती काय बोलली की तुम्हाला 3 मुलं आहेत, त्यातला एक मुलगा वेडा झाला तर तुम्ही काय कराल. बाबा एकदम वेडे झाले तेव्हा की हा काय प्रश्न आहे. तर त्यांनी समजलं की हिला काय बोलायचं, ते नवरा बायकोला समजतं ना या काही गोष्टी. तर त्यांनी समजलं. त्या दुसऱ्या दिवसापासून मला कधीच बोलले नाही, आणि माझी कला वाढत गेली. आणि मला असं वाजवता पहिला गुरु मिळाला संजय लाड म्हणून. त्यांनी मला थोडीफार ढोलकी शिकवली. परत लक्ष्मण शिंदे आहेत, त्यांच्याकडे थोड्याफार तबला शिकलो मी. नंतर मगेनबा वाघेला, त्यांच्याकडे ढोलक शिकलो. पण खूप शिकलो नाही, क्लासिकल शिकलो नाही, कारण का आपल्याकडे तेवढा पैसा नव्हता. माझ्या गरिबी असल्यामुळे काय पैसा असणार, तुम्हाला माहिती असेल. माझ्याकडे पैसा नव्हता एवढा शिकायला. त्यामुळे मला मी विचार केला की आपल्याला असं काहीतरी बनायचं आहे की लोक आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणून मी काय करायचं, समुद्रात वाजवायला बसायचं, तासन तास वाजवायचो. इथे गाणं लागायचं, 11 वाजता प्रल्हाद शिंदे, सगळ्या मोठ्या लोकांचे, सुरेश वाडकर आहेत, हे आहेत,
सगळ्यांची गाणी ऐकत होतं, असं कानावर यायची. म्हणलं आपल्याला कधी वाजवायला मिळालं यांच्यावर. पण देवाच्या कृपेने आज अशी गोष्ट आहे की जेवढे मी 11 वाजता सगळ्यांचे व्हॉइस ऐकले त्या सगळ्यांवर वाजवले. जसं की नाव घ्याल, कोणाकोणावर वाजवलं तुम्ही? नाव घ्यायचं तर आज मॉनिटर म्हणजे सूर नावा ध्यास नावा, तो गायक केवढा लहान आहे, म्हणजे आता मोठा झाला असेल, त्याच्यापासून तर प्रल्हाद शिंदेपर्यंत सगळ्यांकडे वाजवला. आणि रेकॉर्डिंगमध्ये अजय अतुलपासून ते अशोक पथिकपर्यंत सगळ्यांकडे वाजवलं आहे. आणि दुसरं सांगायचं तर कार्तिकी, आता लहान आता मोठी झाली, आता आपण असं समजू की तिच्यापासून सुलोचनाबाई, सुलोचना चव्हाण, माई बोलतो आम्ही त्यांना आवडीने, त्यांच्यापर्यंत वाजवलेलं आहे. सगळ्यांकडे कार्यक्रमामध्ये वाजवलेलं आहे. छान. त्यावेळेला ढोलकीला दर्जा नव्हता, म्हणजे असा की असं काहीतरी मोठं काम करतोय आपण. तर त्यावेळेला आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? आता लोक शिकायचा प्रयत्न करतात आहे किंवा शिकतात आहे, म्हणजे येत नाही तरी पण करतात आहे. तर तुम्हाला काय फरक वाटतोय का त्यावेळेचा आणि यावेळेचा? ढोलकीला तेव्हा दर्जाच नसायचा, कारण का लोक असं समजायचे की हे आळवावरचं पाणी आहे, ह्यानी काही त्यांचं पोट भरणार नाही, भरणार नाही असं सगळ्यांनाच वाटायचं. म्हणजे जे जे कोण ह्या कलेमध्ये आहेत त्यांना वाटायचं की ह्याच्यामुळे काय होणार नाही आहे, आळवावरचं पाणी आहे. तर आम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जायचो, लहान होतो तेव्हा, पण आम्हाला चिडवायचे असे की आले शिवचिवडा लाडू. शिवचिवडा लाडू का बोलायचे की त्यांना माहिती आहे ना, शिवचिवडा लाडू मिळालं का हा मस्त वाजवतात आणि निघून जातात. अच्छा. आणि असं पण असायचं की आबीर आला, नारळ आला, हार आला का समजायचं आज का आपल्याला पैसे मिळणार नाहीत, अशी त्यावेळेची परिस्थिती असायची. रिकामं हाती जायला लागायचं, रिकामी हात द्यायला लागायचं. पण तेव्हाही आम्हाला समाधान असायचं त्या गाण्याचं की जेव्हा आपण वाजवायला लागलो ना का असं एकदम हे होतं की भैरवी आलीच नाही पाहिजे कार्यक्रमात, असं वाटायचं त्यावेळेला. आता लोकांना कार्यक्रम कधी संपतोय असं होतं, तेव्हाची एवढी आवड असायची आम्हाला. बरोबर. मग दर्जा तुम्हाला कसं वाटतो, भेटलाय की नाही अजूनही? दर्जा भेटायला आम्हाला आज मी सांगतो ना की मी आज बायका पोरांबरोबर जातो, मॉलमध्ये जातो, भाजीवाल्यांकडे जातो, परत असं बऱ्याच ठिकाणी जातो ना, तिथले ते विक्रेते असतात किंवा आजूबाजूची लोक असतात, ते मला काय बोलतात, मेरे बच्चे को सिखाओ जरा, ये तुम्हाला ढोलकी, माझ्या मुलांना शिकवा जरा. एवढा दर्जा आलाय छान की जेव्हा पूर्वी कसं असायचं की सिंगरला मान असायचा, पण आम्ही चुकीचं ठरवलं, कारण का आम्ही ढोलकी झाली बोलकी हा कार्यक्रम केला. कुठे तो? सह्याद्रीवर केला. नाव श्रीकला मॅडम. अच्छा. श्रीकला हडकणारी, त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवून हा कार्यक्रम ढोलकी झाली बोलकी हा कार्यक्रम त्यांनी ठेवला आणि तो 6 महिने चालला आणि कमीत कमी 350 ते 400 मुलांना आपण चान्स दिला. आणि आज जे महाराष्ट्रात तुम्ही कुठलाही ढोलकीवाला बघितला ना, तो सह्याद्रीवर आलेला आहे आणि ढोलकी झाली बोलकी ह्याच्यावर आलेला आहे. ह्याचं सगळं श्रेय मी श्रीकला हट्टंगडींना देईन, कारण का त्यांनी एवढं डेअरिंग करून हा कार्यक्रम ठेवला. वादकांसाठी कोण काय करत नाही, कारण का एवढ्या ढोलक्या वाजल्यात पूर्वीपासून, पण कोणाला काय करायची इच्छा झाली नाही, ते श्रीकला मॅडमने केलं. सुंदर सुंदर. मग तिकडनं तुम्हाला दर्जा मिळाला म्हणजे आज सिंगर जसे बसतात ना मध्ये, तसे अख्ख्या महाराष्ट्रातला ढोलकीवाला मध्ये बसतो आणि वाजवतो. किती मान असेल. बरोबर. पण हे होतं ढोलकी झाली बोलकीमुळे. सुंदर. छान. आता येते कसं काम केलं पाहिजे? मुंबईचे फेमस वादक आहेत, तालवादक गोविंद हडकर यांनी मला रेकॉर्डिंगमध्ये पहिल्यांदा चान्स दिला आणि तो पण मिलिंद मोहिते म्हणून मोठे अरेंजर होते, त्यांच्याकडे मला काम करायची संधी दिली. आणि रेकॉर्डिंगचं तंत्र असं आहे ना की तुम्ही एका काचेच्या रूममध्ये असता आणि तिथे म्युझिक अरेंजर असतात. तुम्ही जे काय वाजवाल ना ते तुमच्यावर विश्वास पाहिजे
का मी जे काय वाजवतोय हे चांगलंच वाजवतोय, आणि चांगलं की वाईट त्याच्या चेहऱ्यावर कळतं, त्या म्युझिक डायरेक्टर किंवा अरेंजरच्या चेहऱ्यावर. हे झालंच. प्लस तुम्हाला रेकॉर्डिंगला येताना तुम्हाला त्याची वेळ हे म्हणजे ज्याला आपण काय बोलतो वेळ सांभाळायला पाहिजे. कारण का रेकॉर्डिंग 10चं असेल तर तुम्ही तिथे 9 वाजता पोचायला पाहिजे. तुम्ही थोडंसं वाजवणं थोडंसं कमी असेल तरी चालू शकता, ती लोक सांभाळून घेतात. पण तुम्ही 10चं रेकॉर्डिंग आहे आणि तुम्ही 12ला जाल तर पूर्वीचे अशी लोक होते ना अरेंजर लोक, ते घरी पाठवून द्यायचे. अच्छा. ये आदमी नाही म्हणताय हमको बजाना, म्हणजे वाजवायला हा माणूस नकोयच आम्हाला, ही काय वेळ आहे यायची. म्हणून आप्पा वडवकरांचं रेकॉर्डिंग असलं का मी सकाळी 6 वाजता उठतो. रेकॉर्डिंग किती वाजता आहे? 10 वाजता. मी सकाळी 6 वाजता उठतो, 7 ते 7 वाजेपर्यंत घरात चालत असतो आणि 7 नंतर तयारी करून बरोबर 9:30 ते 9ला मी स्टुडिओच्या दारात असतो. आणि मीच असं नसतो, आज मोठी म्युझिशियन म्हणजे तुमचं ज्ञानेश देव होते, राजेश देव आता नाही आहेत, दीपक बोरकर नाही आहेत, किंवा अशी मोठी मोठी लोक त्यांच्याकडे वादक असायचे आणि त्याच्यात आपल्या पंक्तीत आपण बसायचो. किती मोठेपणा आहे. आणि खूप छान म्युझिशियन असतात. पण ती लोक 9 वाजता येऊन बसतात तर आपण किती वाजता जायला पाहिजे? बरोबर. ही वेळ पाळायला पाहिजे. बरोबर. मग आता जे नवीन शिकतात त्यांना तुम्ही काय सांगणार? मी एवढंच सांगू शकतो, त्यांनी व्यवस्थित रियाज करावा. त्यांनी काय सांगितलं आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. जसं त्या काचेमधून जे काय तुम्हाला सांगताय ते छान वाजवायला पाहिजे. आणि जर येत नसेल तर तेवढ्याच बारमध्ये काय छान वाजवता येईल हे त्यांना दाखवून वाजवायला पाहिजे. तिथे अडकलं नाही पाहिजे. रेकॉर्डिंगला कसं तुम्हाला वेळ ते 3 तासाचा 1 तास म्हणजे 3,000चा असतो. म्हणजे किती तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे वाजवण्यामध्ये. बरोबर. हा तुमचा क्लीन पाहिजे वाजवण्यामध्ये, क्लिअरिटी. तो माईक 3 लाखाचा असतो. तो बरोबर सांगणार तुम्हाला की तुम्ही चांगलं वाजवताय की वाईट वाजवताय. माणसाची तब्येत कधीतरी खराब असू शकते, पण चांगला धड दाखवत आहे आणि मग तिथे तो काहीतरी करतोय ते नाही चालत. बरोबर. बरोबर आहे. सुंदर. थोडा एक पर्सनल असा विचारू का तुम्हाला, म्हणजे असा एक पर्सनल प्रश्न आहे मला असा, की एक वादक म्हणून किंवा कॅमेरामॅन म्हणून किंवा असं एक एडिटर म्हणा की ह्यांची लग्न होत नाही लवकर, म्हणजे समोरनं स्थळ येत नाही त्यांच्याकडे. तुमच्या आपलं सगळं झालं आहे का असं? किंवा असं त्यांचं जे आईबाबांचं असं मत असतं की माझा जो जावई असेल तो सिक्युअर असला पाहिजे, एक चांगला जॉब करणारा पाहिजे, माझी मुलगी मी चांगल्या हातात देऊ. मग असं थोडं म्हणजे असं वादक आहेत किंवा असे जे आर्टिस्ट आहेत त्या फील्डमधले, इव्हन ॲक्टर्स वगैरे आहेत, त्यांना असं सहजा मुलगी कोण देत नाही. याच्या मागचं म्हणजे डार्क साईड तुम्हाला काय सांगता येईल का म्हणजे याच्यावरती? मी सांगणार, मी जरूर सांगणार ह्या गोष्टी. कारण का माझं लग्न म्हणजे माझे मित्र आहेत विजय सूर्यवंशी आणि प्रमोद परकर. असं मी त्यांना सांगितलं माझं वय लग्नाचं होतं आणि मी सांगितलं आम्ही एका ग्रुपमध्ये ते वाजवायला जायचो. तर त्यांना सांगितलं की मला एक काळी मुलगी पाहिजे आणि जरा उंच असावी थोडीशी, मला शोभेलाची, आणि तिला हिची आवड पाहिजे, या संगीताची आवड पाहिजे. आणि तिला आवड असल्यामुळे तिला माहिती आहे की ह्याला काय मिळणार, हे किती दिवस घरी असणार, हे सगळं माहिती पाहिजे. अशी मुलगी तुमच्यावर प्रेम म्हणजे लग्न करू शकते. बरोबर आहे. तर त्यांना माहिती होतं की अच्छा मुलगी आहे. त्यांनी त्यांच्या आईवडिलांना विचारलं असा मुलगा आहे, थोडंसं हे करतो म्हणजे काम करतो वाजवण्याचं. तर झालं सगळं बोलणं झालं. तर त्यांच्या वडिलांनी मला बोलवलं. एकदा बोलवलं काय बोलले नाही, दुसऱ्यांदा बोलवलं काही बोलले नाही, तिसऱ्यांदा त्यांनी डेअरिंग केली असेल तर त्यांनी विचारलं तुम्ही वाजवता म्हणजे काम काय करता? आला बोललो हा तर मोठा प्रश्न आहे. वाजवता आणि काम काय, वाजवणं म्हणजे काय, त्यांना वाजवून पैसे मिळते माहितीच नाही ना. तर असं करता करता त्या मुलीला तर माझ्यावर लग्न करायचं होतं. मग त्यांच्यात ते समजावून लग्न पण झालं. माझी बायको बिलन करंजवकर ही छान चित्रकार आहे
आणि अशी बायको सगळ्यांना मिळावी का मी बोलतो, कारण का कलाकार आहे ना हा त्याला पैसे खूप मिळतात वाजून, आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप पैसे मिळतात. ते कसे पैसे ठेवावे, कारण का पावसाळ्याचे 1-4 महिने असतात तेव्हा काही काम नसतं, तेव्हा ते एवढे पैसे जमवलेले असतात, ते कसे सांभाळून ठेवायला पाहिजेत हे फक्त बायकोच करू शकते. बरोबर आहे ना. आणि एक सांगायचं म्हणजे की मला कधी मुलाबाळांना काही सांभाळायला लागलं नाही. माझ्या मुलांना का सांभाळायला लागलं, मला शाळेत गेलो तर मी फी भरायला मला पाठवायची, तेव्हा मी तिला विचारायचं हा ही कितवीत आहे रे, हा कितवीत आहे, एवढं मला कधीच काळजी पड. आणि कधी कार्यक्रमाला गेलो किंवा कुठल्या रेकॉर्डिंगला गेलो कधी फोन करणार नाही. जे काय आहे ते तिथल्या तिथेच मिटवून टाकणार. मी यायची वाट बघायची नाही किंवा मी असलोच पाहिजे तिथे असं कधी येणार. आणि अशी कलाकाराला बायको मिळावायला पाहिजे अशी मी देवाच्या इथे प्रार्थना करतो. पण आता भेटते का अशी बायको? नाही साफ त्यावेळेचा काय वेगळा होता, आता तुम्हाला असं वाटतंय का अशी मला बायको मिळते का? नाही, आत्ताच्या मुलींनी पण तो विचार करायला पाहिजे. आताच्या मुलींच्या अपेक्षा जास्त असतात असं नाही वाटत तुम्हाला? नाही. कलाकार हा कसा असो देवाने पाठवलेला माणूस आहे. त्याला तुम्ही जसं सांभाळून घेणार ना तसा तो होऊ शकतो. त्याला सांभाळून घ्यायला पाहिजे. ह्याच्यावरतीच थोडं असं अजून येतो की ढोलकीचा रियाज कसा करावा, म्हणजे तुम्ही सांगाल का आम्हाला? ढोलकीचा रियाज कसा करावा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा तबला शिकायला पाहिजे. तबला शिकायला पाहिजे. तबला हा याचा सगळ्यांचा हे आहे, म्हणजे ज्याला काय बोलतो आपण, सगळ्यांचं मिश्रण आहे. तो तबला शिकला ना का त्याचा हात खूप चांगला फिरायला लागतो आणि डोकं पण काम करतो ना, काय गणिती हिशोब असतो त्यांचा. तबल्याचा गणिती हिशोब असतो. म्हणजे रूपक असेल तर त्याच्या म्हणजे 1 2 3 1 2 1 2 असं असतं. आता केरवा असेल धागे न ते न कधी न, हा 4 मात्रेचा आहे. धागे न ते न कधी न, बरोबर आहे. याचा असे सगळे वेगवेगळे ताल असतात. किंवा दादरा आहे धा दिन तीन ना दिन दिन धा, हे 6 मात्र्याचे आहेत. हे तिथे गणित कळत लागतं, गुरु त्याला शिकवत जातो. आणि कमीत कमीत त्या मुलाने म्हणजे बोलतात ना 3 तास 3 वर्ष असं रोज वाजवल्याने 4थ्या वर्षी कोणतरी त्याला बोलवणार. असा रियाज करायला पाहिजे. एवढी मेहनत त्यांनी घेतली पाहिजे त्याने, त्याशिवाय त्याला फळ फळ मिळणार नाही. बरोबर. आणि ते शिकल्यामुळे काय होतं, हे वाजवायला बरं पडतं. एकदम क्लीन वाजतं आणि बोल सगळे व्यवस्थित येतात त्याचे. सुंदर सुंदर. आता एक सर्वात छोटा विषय आलाय आपल्याकडे, तो आलाय मोबाईल. मोबाईलमध्ये मी सर्च केलं की मला ढोलकी पाहिजे, तर मला एक म्युझिक भेटतं ढोलकीचं, किंवा मला सितार पाहिजे, सितार सर्च केलं की मला म्युझिक भेटतं आणि त्याच्यावरती मी गायला सुरुवात करतो. सगळे AI चालू आहे आता. तर ते किती घातक आहे आणि तुम्ही किती रियाज करतात म्हणजे ह्या ढोलकीचा, तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की कसा फरक झाला आहे, की चुकीचा आहे की बरोबर चाललंय? मी त्याला चुकीचं बोलणार नाही, पण मी एवढंच बोलू शकतो की गुरु विना विद्या नाही आहे. बरोबर आहे. तुम्हाला गुरुकडे जायलाच पाहिजे. ह्या गोष्टी मशीन तुम्हाला काय शिकवणार, मशीन तेवढंच दाखवणार, पण मशीन खोटं बोलत नाही. बरोबर. मशीन खोटं बोलत नाही, माणूस खोटं बोलू शकतो. तुमचं असं म्हणणं आहे गुरु खोटं बोलतो? नाही, असा विषय नाही, असा बोलत नाहीये. गुरु खोटं बोलतो असं नाही, पण मशीन खोटं बोलत नाही. मशीन बरोबर तेवढंच दाखवणार. गुरु शिकवतो, ओके, चांगलं शिकवतो. ते किती घ्यायचं ते आपल्यावर आहे ना, किती शिकायचं किती नाही शिकायचं. तुम्ही त्याच्याकडं खूप शिकला तर खूप मोठे व्हाल, कमी शिकला तर कमी राहणार तुम्ही. बरोबर आहे. पण ही मशीन आहे ना, ही खोटं बोलत नाही. कारण का ती बरोबर आहे. करावके धरा तुम्ही, करावके आहे ना, तो चालतो बरोबर. त्याच्याबरोबर तुम्ही चालला ना तर तो बरोबर हे करतो. तुम्ही जरा मागे पुढे झालं का तो पुढे जातो आणि तुम्ही मागे राहतात. बरोबर आहे ना. म्हणजे मशीन खोटं बोलत नाही.
पण ते कितपत चांगलं आहे जो आता शिकतोय तेवढं त्याला? चांगलं आहे तेवढं वाईट आहे ते मशीन. हम्म. आता मशीनवर जेवढे रिदम बनवतात आता जे पण ते बनवून आणलं ना, आता सिनेमाला जे काय तुमचे रिदम आहे धिंग चिता चिक्क चिता चिक्क चिता धिंग चिता चिक, हे जेव्हा वाजतं त्याच्या अगोदर सगळी त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट वाजवतात. आता तेव्हा त्याला तो ॲकॉस्टिक पाहिजेच. बरोबर. जरी तुम्ही किती त्याच्या डबे वाजवा, त्याच्यामध्ये ज्याला काय बोलतो पत्रे वाजवा किंवा काही बालड्या वाजवा, काही वाजवा, पण जोपर्यंत ह्याचा रिदम येत नाही आहे ॲकॉस्टिकचा, तोपर्यंत त्याला काहीच महत्त्व नसतं. म्हणजे जो आता एक ग्रुप असा भेटला एकामेकांना, आता काय वाजवायला सुरुवात केलं तर त्यांना एक रिदम भेटतो बॉडीमध्ये बरोबर. त्यांना, पण हे पाहिजेच तुमचं असं म्हणणं आहे. हां, ह्यानी तुम्हाला व्हेरिएशन मिळतं, जसं की त्याने तुम्हाला व्हेरिएशन मिळत नाही. हम्म, त्या मशीन एकच करणार ना. हम्म, तुम्ही बघितलं असेल कुठलीही मशीन आहे ना, एकच काम करतं. पॅकिंगचं असेल तर पॅकिंगचंच काम करणार, हम्म, त्याला तेच काम आहे. त्याला सांगितलं दुसरं काहीतरी ते नाही करणार ते. हम्म. तसंच आहे संगीताचं पण तसंच आहे. अच्छा, जसं की तुम्ही आता मी घुमरचं काहीतरी मला सर्च केलं, मी घुमर सर्च केलं आणि त्याचं मला तबला किंवा ढोलकी पाहिजे तेव्हा रिदम मिळतो. हां. मिळतो तो रिदम मिळतात सगळे. हम्म. पण ते त्याची नजाकत असे ना त्या गुरुकडे असे. म्हणजे आता हा नजाकत त्याच्यात मिळणार नाही त्या मशीनमध्ये. ठाठाक डठाक डग डाटाक असं वाजायला लागेल ते. पण जेव्हा हे येतं ना गोडवा गोडवा येतो एकदम. बरोबर, गोडवा ह्याच्यामध्ये आहे. गोडवा ह्याच्यामध्ये, आणि ते फक्त तुमचं काम चालू शकतं. हां, मेटॅलिक टोन. मेटॅलिक टोन. हां, मेटॅलिक टोन. कुठले कुठले याच्यामध्ये तुम्ही करू शकता? आता समजा आता मी सॅड आहे तर याच्यामध्ये सॅड असा संवाद होऊ शकतो का? हां, जसं असेल दा दा दि दा दि दा दा दि दा दि दा दि दा दि दा. किती गोड. सुंदर. आता मला खूप मजा येते. हां, असं वाजू येतं. अरे ओढणी ओढून गरबा खेळायचा. हा, गरबा. हा रिदम आहे. धमाल आहे ना. आपण महाराष्ट्रामध्ये एक अशी गोष्ट असते की हा, आनंद आहे ना ह्याच्यामध्ये. आनंद आहे. हा तो AI मध्ये नाही मिळणार. जसं तुमची चाल असेल ना तसं वाजू शकतो ह्याच्यामध्ये. दुःखाचं पण वाजू शकतं ह्याच्यामध्ये सुखाचं पण वाजेल. बरोबर. आता असंच तुम्ही ज्या पहिला पूर्वी बोललात की तुम्हाला छोटे छोटे लोक कार्यक्रमाला बोलवायचे, असे तुम्ही सुरुवात केली, म्हणजे बारसा असो, लग्न असो किंवा काय. कधी तुम्ही अशा भजनामध्ये गेलेत जिकडे आपण आता कोणाच्या अंत्ययात्रा झाली आणि आपण ते 12-13 दिवस थांबतो, नंतर मग एक त्याची पूजा असते, एक विधी असते, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय चालतं किंवा असं जेव्हा तुम्ही वाजवतात वगैरे? तेव्हा वाजवताना एक भाव निर्माण होतो त्या संगीताला. भारावून जातो लोक. म्हणजे जैसे ताते दैते फळ देतो रे, ह्याच्यामध्ये भाव आहे. किंवा दलाली दिनारे नको पुष्पमाला, अशी गाणी तिथे व्हायची. त्यामुळे माणूस भारावून जायचा की आतमध्ये बसलेल्या लोकांना त्याला आठवणी यायच्या त्यांनी काय केलं माझ्यासाठी, काय केलंय तो असा. त्या गाण्यामध्ये ते शब्द असायचे. त्या शब्दामुळे त्यांना आतमधल्या लोकांना त्याचा फरक पडायचा. आणि असे आम्ही कार्यक्रम वाजवलेले आहेत, तेराव्याचे वगैरे. आणि अशी गाणी व्हायची ना त्याच्यामध्ये, माणूस त्याला वेडा होऊन जायचा तेव्हा. आणि आम्हाला पण त्याचा आम्ही आनंद घेत वाजवायचो की 13व्याचं आलंय म्हणून दुःखात वाजवायचं नाही. आपला त्याचा आनंद घ्यायचा. जसं गाणं चालेल तसं वाजवायचं. तिथे लाऊड वाजवू शकत नाही तुम्ही, कारण का तो माहोलच वेगळा आहे ना. कधी असं तुम्ही सुटलात की आता लग्नामध्ये मला वाजवायला हवं, तर एक वेगळी ऊर्जा असते. त्याची वेगळी ऊर्जा आहे. म्हणजे कसं जरा दाखवाल का? ही ऊर्जा आहे. बरोबर. आणि ह्या कोळी ह्या ठेक्यावर मी बंगला घेतला, गाडी घेतली,
या ठीक आहे बरं. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. म्हणजे हा जो ठेका आहे तो सगळ्यांना म्हणजे घराघरात पोहोचलेला आहे आणि आपल्याकडे हळद म्हणू, लग्न म्हणू, हा, सगळ्यांच्या हात असे वरती. एकदम वरती, आणि वरती, वरती. एकदा परत जरा वाजवाल का, जे लोकांना कळेल. सुंदर सुंदर, मजा आली. आमच्या स्टुडिओमध्ये पण सगळे लोक नाचायला लागलेत असं ऐकूनच. पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून मला सांगायचं असं विचारतो तुम्हाला की म्हणजे आता यंगस्टर तुम्हाला ऐकतोच आहे, तुम्ही काय सांगणार त्यांना? मी यंगस्टरला एवढंच सांगेन की तुम्ही खूप रियाज करा, कारण का कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि त्यांच्या घरच्यांनी पण त्याला सांभाळायला पाहिजे. त्या कलाकाराच्या त्याला उगा तुम्ही चढवून ठेवू नका, खूप छान वाजवतो, खूप छान वाजवतो असं नाही. त्याला रियाज करायला लावा तुम्ही. रियाज केल्याने काय होईल, त्याचं डोकं पण काम करेल आणि तो चांगला वाजवायला पण लागेल. बरोबर आहे. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे त्यांनी बचत केली पाहिजे, कारण का पावसाळ्यात तुम्हाला कोण देणार नाहीत कार्यक्रम किंवा पैसे. ते बचत करायला पाहिजे. आणि एक दुसरं म्हणजे त्यांनी वेळ कार्यक्रमाची वेळ, जसं कार्यक्रम आहे आता तुम्हाला मी सांगायचं बोललं की कार्यक्रम बोरवलेला आहे ठाकरेमध्ये, तर तो कार्यक्रम 8 वाजता आहे, तर तुम्ही घरातून कमीत कमी 4 वाजता निघायला पाहिजे, तर तुम्ही तिथे 6 वाजता पोहोचणार. 2 तास जायला लागतो. बरोबर. तिथे गेल्यावर तिथे चहा पाणी करून त्याची बरोबर 7 वाजता जाऊन सामान लावून व्यवस्थित कार्यक्रमाला एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला चांगला गुरुच्या शोधात राहा. गुरु असा पाहिजे की तो तुम्हाला चांगला शिकवेल, अशा गुरुकडेच जा. नाही तर आता भरपूर गुरु झालेले आहेत असे, त्यांच्याकडे जाऊ नका तुम्ही. बरोबर. सुंदर सुंदर. अनिल दादा, तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमच्या खूप खूप आभार. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. दादा, एक शेवटचा काय होऊन जाऊ आमच्या प्रेक्षकांसाठी? जरूर जरूर. मी आता असं सांगेन की जेव्हा ढोलकी झाली, बोलकी हा केला कार्यक्रम, त्याच्या अगोदर मला एक कल्पना सुचायची आणि ती कल्पना म्हणजे साकारली आणि झाली पण. ही झाली श्रीकलाताईंमुळे. आणि त्याच्यामध्ये असं होतं की मी ती चांगली होईल का वाटलं मला, कारण का त्यामध्ये आहे ना, म्हणजे ही ढोलकी आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात बाजामध्ये वाजू शकते. म्हणजे लावणी आहे, रेशमाच्या रे गाणी डा 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 ला 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 रे ला 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 रे ला रे ला. आता ही गरब्यामध्ये बघा, हे घुमर मध्ये पण वाजली राजस्थान. हे पंजाबी मध्ये बजा. हे बाल्या लोकांमध्ये. हेच कोळी लोकांमध्ये वाजले.